नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी केटीच्या महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर गणेश पाटील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इन्कम टॅक्समधील इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी यातील हाऊस प्रॉपर्टीचं इंट्रोडक्शन आणि ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे आपण आज बघणार आहोत. चला तर मग आपण त्याचा अभ्यास करूया. विद्यार्थी मित्रांनो, इन्कमचे जे काही 5 प्रमुख हेड आहेत त्यातील दुसरा हेड म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. यात घरापासून मिळणारे जे काही उत्पन्न आहेत, हे घरापासून मिळणारं उत्पन्न यावर कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं किंवा ते उत्पन्न कसं काढावं हे आपण बघू. बेसिक ऑफ चार्जेस इन सेक्शन 22. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी शॅल बी टॅक्सेबल अंडर दिस हेड इफ फॉलोइंग कंडिशन आर सॅटिस्फाईड. कोणत्या कंडिशन येत्या? नंबर 1, द हाऊस प्रॉपर्टी शुड कन्सिस्ट ऑफ एनी बिल्डिंग ऑर लँड अपॉर्च्युनेट देअर टू. याचा अर्थ काय की जी काही हाऊस प्रॉपर्टी, ही हाऊस प्रॉपर्टी म्हणजे कोणती एखादं बिल्डिंग किंवा घर त्याच्यापासून मिळणार उत्पन्न पाहिजे, किंवा लँड अपॉर्च्युनेट देअर टू म्हणजेच काय, एखादी जमीन, एखादं घर आहे आणि त्या घराच्या आजूबाजूला जमीन आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण फार्म हाऊस वगैरे असं म्हणतो, तर हे सुद्धा त्याच्यामध्ये म्हणजे याच्यापासून सुद्धा मिळणारं उत्पन्न आहे. म्हणजे याचा अर्थ फार्म हाऊस म्हणजे शेतीपासून मिळणारं उत्पन्न नाही. बऱ्याच वेळेस काय असतं की खूप मोठा प्लॉट असतो आणि त्या प्लॉटच्या बाजूला घर असतं आणि आजूबाजूची जी काही जागा मोकळी असते, ते मोकळी जागा आणि त्या मोकळ्या जागेमध्ये असणारं घर याला म्हणतात लँड अपॉर्च्युनेट देअर टू. म्हणजे हे एक आहे. आणि दुसरं त्यांनी सांगितले द टॅक्स पेयर शुड बी द ओनर ऑफ द प्रॉपर्टी. जो टॅक्स पेयर आहे तो टॅक्स पेयर हा त्या घराचा मालक असला पाहिजे. द हाऊस प्रॉपर्टी शुड नॉट बी यूज फॉर द पर्पज ऑफ बिझनेस और प्रोफेशन कॅरिड ऑन द टॅक्स पेयर. ती जी काही टॅक्स प्रॉपर्टी आहे, म्हणजे ती काही जी काही हाऊस प्रॉपर्टी, ती हाऊस प्रॉपर्टी त्या मालकाने स्वतःच्या व्यवसायासाठी किंवा स्वतःच्या पेशासाठी वापरलेली नसावी. म्हणजे या 3 गोष्टींमध्ये आपण करू शकतो. कोणत्या 3 गोष्टी आहे? पहिली गोष्ट, हाऊस प्रॉपर्टी शुड बी कन्सिस्ट ऑफ एनी बिल्डिंग और लँड अपॉर्च्युनेट देअर टू. Number 2, the taxpayer should be the owner of the property. And number 3, the house property should be used for the purpose of business or profession carried on by the taxpayer. ओके, आता आपण बघूया ते कसं क्लासिफिकेशन ऑफ हाऊस प्रॉपर्टी. फॉर इन्कम टॅक्स पर्पज द हाऊस प्रॉपर्टी मे बी क्लासिफाईड ॲज अंडर. फर्स्ट, लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. यालाच LOHP असं पण म्हणतात. सेक्शन 23(1) मध्ये आपल्याला लेट आउट हाऊस प्रॉपर्टी बद्दल माहिती सांगितली. काय लेट आउट हाऊस प्रॉपर्टी? व्हेन यू गिव्ह अ हाऊस प्रॉपर्टी फॉर रेंट और ड्यूरिंग द फायनान्शियल इयर, आयदर फॉर द होल और पार्ट ऑफ द इयर इज नोन ॲज लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. म्हणजे जर तुम्ही घर भाड्याने दिलेलं असेल, रेंटने दिलेलं असेल, तर असं रेंटने दिलेले घर किंवा भाडेपट्टीने दिलेलं घर यालाच म्हणतात लेट आउट हाऊस प्रॉपर्टी, LOHP. दुसरी दिले डीम लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. व्हेन अ टॅक्स पेयर ओन मोर दॅन 2 हाऊसेस प्रॉपर्टी. व्हेन द टॅक्स पेयर ओन मोर दॅन 2 हाऊस प्रॉपर्टी, द लॉ मॅन्डेट दॅट ओनली 2 such property can be treated as self-occupied, while the third one will be deemed to be let out. Deemed to be let out म्हणजे काय? The vacant house property will be classified as deemed to be let out. म्हणजे बघा, 2019 जे काही बजेट झालं त्या बजेटमध्ये सांगितलं, त्या बजेटपर्यंत आपल्याला एकच घर स्वतःला राहण्यासाठी जर असेल तर ते सेल्फ ऑक्युपाईड म्हणून आपण ट्रीट करत होतो. पण 2019 नंतरच्या बजेट नंतर म्हणजेच असेसमेंट इयर 2021 यामध्ये जर एखाद्या व्यक्तीकडं म्हणजे एखाद्या करदात्याकडं स्वतःला राहण्यासाठी जर 2 घरं असतील तर ते दोन्ही घरं हे सेल्फ ऑक्युपाईड म्हणून म्हणजे स्वतःला राहण्यासाठी ट्रीट केले जातात. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही. डीम टू बी लेट आउट म्हणजे काय? एक आपल्याकडं एखाद्या टॅक्स पेयरकडं 2 किंवा 2 पेक्षा जास्त घर आहेत. आपण असं गृहीत धरू त्याच्याकडे 3 घरं आहेत. 2 घर तो स्वतःला राहण्यासाठी वापरतो आणि तिसरं घर जे आहे ते व्हॅकंट आहे, म्हणजे रिकाम आहे. आणि असं जे काही तिसरं घर आहे ते व्हॅकंट आहे,
त्या रिकाम्या घराला किंवा त्या व्हॅकंट हाऊसला आपण काय म्हणणार, डीम्ड लेट आउट हाऊस प्रॉपर्टी. तिसरा प्रकार आहे सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी, SOHP, सेक्शन 23(2). A self-occupied property is the one which is used by person for his own residential purpose. म्हणजे स्वतःला राहण्याच्या हेतूने जे घर वापरलं जातं अशा घराला सेल्फ ऑक्युपाइड हाऊस प्रॉपर्टी असं म्हणतात. If the person own more than one self-occupied property, then two property will be treated as self-occupied and other will be considered as a property which is deemed to be let out for the assessment year 1920. मगाशी आपण सांगितलं की assessment year 1920 पासून प्रत्येक व्यक्ती 2 घरं सेल्फ ऑक्युपाइड हाऊस म्हणून दाखवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण हाऊस प्रॉपर्टी संदर्भात काही महत्त्वाच्या ज्या काही संकल्पना आहेत, कन्सेप्ट आहेत ते आपण बघूया. प्रथम आपण बघूया म्युनिसिपल व्हॅल्युएशन. म्युनिसिपल व्हॅल्युएशन इज द व्हॅल्यू ॲज डिटरमाइन्ड बाय द म्युनिसिपल अथॉरिटीज फॉर लिव्हिंग म्युनिसिपल टॅक्सेशन ऑन हाऊस प्रॉपर्टी. याचाच अर्थ काय होतो, घराच्या मालमत्तेवर नगरपालिका कर आकारण्यासाठी पालिका आधाराने ठरवलेले जे काही मूल्य आहे ते मूल्य म्हणजे म्युनिसिपल व्हॅल्युएशन. म्हणजेच घराच्या मालमत्तेवर नगरपालिका कर आकारण्यासाठी पालिका अधिकारी जे काही मूल्य ठरवतात त्या मूल्याला म्हणतात म्युनिसिपल व्हॅल्युएशन. दुसरं आपण बघूया फेअर रेंट. इट इज द रेंट विच इज सिमिलर प्रॉपर्टी कॅन फीच इन द सेम ऑर सिमिलर लोकेशन इफ इट इज लेट आउट. जर घर भाडेतत्वावर दिलेलं असेल तर त्याच समान मालमत्ता किंवा समान परिसरात असणारे जे काही मूल्य ठरवलं जातं त्या मूल्याला म्हणतात फेअर रेंट. म्हणजेच काय की समान मालमत्ता समान परिसरात असल्यास जे मूल्य असते त्या मूल्याला म्हणतात फेअर रेंट. म्हणजेच इट इज द रेंट विच इज सिमिलर प्रॉपर्टी कॅन बी फीज इन द सेम ऑर सिमिलर लोकेशन इफ इट इज लेट आउट. तिसरी जी काही संकल्पना आहे स्टँडर्ड रेंटची. स्टँडर्ड रेंट इज द रेंट विच वुड बी परमिसेबल अंडर द लॉ टू बी चार्ज टू द टेनंट. म्हणजेच भाडेकरूसाठी आकारले जाणारे जे काही मूल्य आहे आणि ज्याला कायद्याने परवानगी आहे, भाडेकरूसाठी आकारले जाणारे मूल्य आणि ज्याला कायद्याने परवानगी आहे असं जे काही मूल्य आहे त्याला म्हणतात स्टँडर्ड रेंट. Annual rent. Annual rent means the amount payable by tenant to owner in respect of each year. That is rent for 12 months. म्हणजेच काय, वार्षिक भाडे. भाडेकरूने प्रत्येक वर्षाची मालकाला देय असणारे जे काही मूल्य आहे त्या मूल्याला म्हणतात ॲन्युअल रेंट. पुढची संकल्पना आहे अनरिअलाइज रेंट. म्हणजेच अवास्तविक भाडं, म्हणजे न मिळणारं भाडं. थोडक्यात अनरिअलाइज रेंट इज द पोर्शन ऑफ युअर हाऊस रेंट अमाऊंट विच इज नॉट रिअलाइज फ्रॉम द टेनंट. हा घराच्या भाड्याच्या रकमेचा एक भाग आहे जो भाडेकरीकडून मिळत नाही, किंवा आपण याला दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो भाडेकऱ्याने बुडवलेलं जे काही भाडं आहे त्याला आपण म्हणतो अनरिअलाइज रेंट. पुढचा आहे लॉस ड्यू टू व्हॅकन्सी. प्रॉपर्टी इज अवेलेबल फॉर लेट आउट बट वॉज व्हॅकंट ड्युरिंग द होल ऑर एनी पार्ट ऑफ द इयर. म्हणजेच संपूर्ण वर्षभरात किंवा वर्षातील काही महिने जर घर रिकामं असेल तर याला म्हणतात घर रिकामे राहिल्यामुळे होणारा तोटा. विद्यार्थी मित्रांनो, या ज्या काही संकल्पना आहेत या संकल्पनांचा उपयोग आपल्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढण्यासाठी होणार आहे. त्याच्यामध्ये म्युनिसिपल व्हॅल्युएशन, फेअर रेंट, स्टँडर्ड रेंट, ॲन्युअल रेंट, अनरिअलाइज रेंट आणि लॉस ड्यू टू व्हॅकन्सी याचा उपयोग करून आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढणार आहोत. आता आपण बघूया की ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू म्हणजे काय आणि त्या ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन कसं करतात. विद्यार्थी मित्रांनो, ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढण्यासाठी एक सोपा आणि सरळ एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे मॅक्सिमम मिनिमम मॅक्सिमम. बघा, फॉर्म्युला लक्षात राहू द्या, मॅक्सिमम मिनिमम मॅक्सिमम.
या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू काढू शकतो. तर कशी काढणार आपण ते आपण बघूया. सुरुवातीला घराचं हाऊस प्रॉपर्टीचं फेअर रेंट आणि म्युनिसिपल व्हॅल्युएशन हे दोन्ही आपण लिहून घेणार. याच्यामधली जी काही संख्या सर्वात जास्त असेल ती आपण घेणार. बघा दिले फेअर रेंट, म्युनिसिपल व्हॅल्युएशन, स्टेप ए और बी विच इज मॅक्सिमम. आलं पाहिलं लक्षात. फेअर रेंट आणि म्युनिसिपल व्हॅल्यू याच्यातील जी संख्या सगळ्यात जास्त आहे ती संख्या आपण घेणार. ओके. आता बघूया आपण आलो स्टेप नंबर 3 कडं. मॅक्सिमम अँड स्टँडर्ड रेंट विच इज मिनिमम. आता बघा स्टेप ए आणि बी याच्यामधली जी काही जास्तीत जास्त संख्या आली आहे ती जास्तीत जास्त संख्या म्हणजे जे काही मूल्य आले जास्त. समजा फॉर एक्झाम्पल फेअर रेंट आणि म्युनिसिपल व्हॅल्यू याच्यातली म्युनिसिपल व्हॅल्यू जास्त आली तर ती म्युनिसिपल व्हॅल्यू आपण लिहिणार आणि तिचं कंपॅरिझन करणार स्टँडर्ड रेंटची. आणि त्यातली जी काही कमीत कमी संख्या असतील, कमीत कमी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपण घेणार. कारण स्टेप नंबर 2 मॅक्सिमम म्हणजे स्टेप ए आणि स्टेप बी मधले. स्टेप ए म्हणजे फेअर रेंट, स्टेप बी म्हणजे म्युनिसिपल व्हॅल्यू. याच्यातलं आपण मॅक्सिमम घेणार. ते मॅक्सिममची कंपॅरिझन आपण स्टँडर्ड रेंटशी करणार आणि ते मॅक्सिमम आणि स्टँडर्ड रेंट याच्यामधलं जे काही मिनिमम असेल ते मिनिमम आपण घेणार. ओके. आता बघा ती आलेली मिनिमम. मिनिमम कोणतं? ए आणि बी यातलं मॅक्सिमम आणि ते मॅक्सिमम आणि स्टँडर्ड रेंट याच्यातलं आलेलं मिनिमम. ही जी काही व्हॅल्यू आहे मिनिममची व्हॅल्यू ती मिनिममची व्हॅल्यू आणि ॲन्युअल रेंट. ॲन्युअल रेंट पण कोणतं घ्यायचं? त्याच्यातलं जे काही अनरिअलाइज रेंट ते वजा करायचं. म्हणजेच उदाहरणार्थ समजा 10,000 रुपये आपल्याला महिन्याला भाडं आहे. 10,000 गुणिले 12 झाले 1,20,000 रुपये. पण आपलं घर जर एक महिनाभर रिकाम असेल, एक महिन्याचं जर भाडेकऱ्याने बुडवलं असेल तर 1,20,000 वजा 10,000 म्हणजे किती येईल? 1,10,000. तेच आपण तिथं करायचं ॲन्युअल रेंट लेस अनरिअलाइज रेंट. म्हणजेच न मिळणारं भाडं हे वार्षिक भाड्यातून काय करायचं? वजा करायचं. आणि यातली जी काही मॅक्सिमम संख्या असेल ती मॅक्सिमम संख्या आपल्याला लिहायची. परत एकदा मी तुम्हाला सांगतो बघा हे कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे. एकदा लक्षात आलं ना की तुम्हाला ह्या स्टेपने आणि आता बघा आपल्याला ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू हे ऑब्जेक्टिव्हमध्ये काढायला विचारणारच. त्यामुळे परत एकदा सांगतो फेअर रेंट म्युनिसिपल व्हॅल्युएशन विच एव्हर इज हायर. म्हणजे याच्यातली जी काही जास्तीत जास्त संख्या असेल ती घेणार. तो आला आपला पहिला मॅक्सिमम. नंबर 2 मॅक्सिमम अँड स्टँडर्ड रेंट विच एव्हर इज लोअर. मॅक्सिमम आणि स्टँडर्ड रेंट याच्यातली जी काही मिनिमम संख्या ती मिनिमम संख्या आपली आली इथं आपण घेणार. आणि नंबर 3 मिनिमम अँड ॲन्युअल रेंट लेस अनरिअलाइज रेंट विच एव्हर इज मॅक्सिमम. म्हणजे तिसऱ्या स्टेपमधलं आलेलं मिनिमम आणि जे काही अनरिअलाइज रेंट आहे तिसऱ्या स्टेपमध्ये आलेलं मिनिमम आणि ॲन्युअल रेंट वजा अनरिअलाइज रेंट करून आलेली जी काही व्हॅल्यू आहे याच्यामधली जी काही मॅक्सिमम असेल ती मॅक्सिमम. ओके. आणि त्यानंतर जर लॉस ड्यू टू व्हॅकन्सी असेल म्हणजे घर जर काही काळासाठी रिक्त असेल तर ते सुद्धा आपण काय करणार आहे ह्या चौथ्या स्टेपमधून ते वजा करणार आहेत. तिला म्हटलं आहे आपण स्टेप डी लेस लॉस ड्यू टू व्हॅकन्सी. आणि हे सगळे कॅल्क्युलेशनला आपण म्हणणार ग्रॉस ॲन्युअल व्हॅल्यू. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम आपले सुरू होतील त्यावेळेस ज्यावेळेस आपण प्रत्यक्षात करू त्यावेळेस तुम्हाला ते अजून चांगल्या पद्धतीने समजेल. ओके. आता आपण बघूया इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल सेक्शन 24B. हे डिडक्शन आहे. काय होतं ज्यावेळेस स्वतःसाठी किंवा भाडेतत्वावरसाठी आपण घर कामासाठी जर लोन घेतलेलं असेल तर त्या लोनवरचं त्या कर्जावरचं जे काही व्याज आहे ते व्याज आपल्याला वजावट म्हणून मिळत असतं. मग ते कधी? जर तुम्ही लोन घेतलेला असेल 1/4/1999 नंतर तर जे काही व्याज आहे ते व्याज तुम्हाला 2 लाखांपर्यंत वजावट मिळू शकतं, डिडक्शन मिळतं सेक्शन 24B अंतर्गत.
जर तुम्ही घर घेतलं असेल आणि त्या घरावर कर्ज घेतलं असेल, पण ते कर्ज कशासाठी घेतलं? फक्त घेतलं घराची पुनर्बांधणी करायला, दुरुस्ती करायला किंवा नूतनीकरण करायला. घर पूर्ण बांधायला घेतलेलं नाही. जे काही कर्ज आहे ते कर्ज घर पूर्ण बांधायला घेतलं नाही. ते कर्ज कशासाठी घेतलं? फक्त पुनर्बांधणी, दुरुस्ती किंवा नूतनीकरणासाठी घेतलं. तर त्याच्यासाठी तुम्हाला 30,000 पर्यंतची वजावट मिळू शकते. परत एकदा सांगतो, घर बांधणीसाठी जर कर्ज घेतलं असेल, म्हणजे पूर्ण घर बांधणीसाठी कर्ज घेतलेलं असेल, तर त्याच्यावरचं जे काही व्याज आहे ते व्याज 2 लाखांपर्यंत आपल्याला सूट मिळू शकतं. जर घर पुनर्बांधणी, दुरुस्ती किंवा नूतनीकरणासाठी कर्ज घेतलेलं असेल आणि ते पण घर कोणतं? सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी, म्हणजे स्वतःला राहण्यासाठी असणाऱ्या घरासाठी, तर तुम्हाला 30,000 पर्यंत सूट मिळू शकते. हॅलो, इफ लोन इज टेकन फॉर रिपेअर और रिन्युअल एक्झाम्प्ट अप टू ₹30,000. आणि जर हेच घर तुम्ही भाडेतत्वावर दिलं आणि त्या भाडेतत्वावर असणाऱ्या घरासाठी जर तुम्ही काही कर्ज घेतलेलं असेल, तर याच्यासाठी कोणतंही लिमिट नाही. त्यासाठी जेवढं तुमचं व्याज असेल तेवढं व्याज काय तुम्हाला वजावट म्हणून मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, तीच कन्सेप्ट इथं मांडलेली आहे. इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल सेक्शन 24B. In respect of laid out property, actual interest incurred on capital borrowed for the purpose of acquisition, construction, repairing, reconstruction shall be allowed as a deduction. म्हणजेच काय? बांधकाम, दुरुस्ती, पुनर्निर्मिती या उद्देशाने घेतलेल्या कर्जावर व्याज, जे काही वास्तविक व्याज आहे ती व्याज वजावट करण्यास परवानगी आहे. कोणतं? लेट आउट प्रॉपर्टीसाठी. बघा, इन रिस्पेक्ट ऑफ सेल्फ ऑक्युपाईड रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी, interest incurred on capital borrowed for the purpose of acquisition or construction of house property shall be allowed as a deduction up to ₹2 lakh. The deduction shall be allowed if capital is borrowed on or after 1st April 1999 and acquisition of construction of house property is completed within 5 years. याचाच अर्थ काय? स्वतः राहण्यासाठी असलेल्या घराच्या संदर्भात घेतलेल्या कर्जावर ₹2 लाखांपर्यंत वजावट आहे, परंतु त्यासाठी कर्ज 1/4/19 नंतर घेतलेले असावे किंवा घराचे बांधकाम कर्ज घेतल्यापासून 5 वर्षात पूर्ण झालेले असावे. विद्यार्थी मित्रांनो, इन रिस्पेक्ट ऑफ सेल्फ ऑक्युपाईड रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी, इंटरेस्ट इनकर्ड ऑन कॅपिटल बॉरोड फॉर द पर्पज ऑफ रिकन्स्ट्रक्शन, रिपेअर और रिन्युअल of house property shall be allowed as a deduction up to ₹30,000. म्हणजेच काय की सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टी असेल आणि त्याच्यासाठी घराच्या मालमत्तेची पुनर्बांधणी, दुरुस्ती किंवा नूतनीकरण या उद्देशाने घेतलेल्या कर्जावर ₹30,000 पर्यंत व्याज वजावट होऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी शॅल बी डिटरमाइंड इन द फॉलोइंग मॅनर. कशा पद्धतीने आपण इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी चा जे काही कॅल्क्युलेशन ते आपण करणार किंवा कशा पद्धतीने आपण जे काही घर मालमत्तेपासून जे काही उत्पन्न आहे ते कशा पद्धतीने काढणार, त्याचा जे काही फॉर्मॅट आहे ते फॉर्मॅट आपण बघूया. पहिले आपण बघूया सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीसाठी, नंतर आपण बघूया लेट आउट हाऊस प्रॉपर्टीसाठी. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीसाठी काय नील आहे आणि 2019-20 असेसमेंट इयरपासून आपण 2 घरांसाठी सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीचं जे काही ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्युएशन आहे ते आपण काय करू शकतो? नील करू शकतो. त्यातून आपण काय करणार? म्युनिसिपल टॅक्सेशन लेस करणार. मला सांगा, जर ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू नील असेल तर म्युनिसिपल टॅक्सेशन पण काय असतील? नीलच असतील. त्याचं नेट अॅन्युअल व्हॅल्यू किती येईल? नीलच येईल. त्यानंतर स्टँडर्ड डिडक्शन जे आपण डिडक्शनमध्ये बघिततो तर 30% ऑन नेट अॅन्युअल व्हॅल्यू सेक्शन 24A ॲट इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. 1961चा जो काही कंपनी काय त्यातल्या सेक्शन 24A मध्ये स्टँडर्ड डिडक्शन किती दिलं आहे? 30% दिलं आहे. ते पण आपण काय करणार? लेस करणार. जर सगळ्याच व्हॅल्यू वारच्या नील असतील तर स्टँडर्ड डिडक्शन पण काय येईल? नॉट ॲप्लिकेबल येईल. त्यानंतर
जर घर बांधकाम करण्यासाठी जर काही कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जावरची जी काही वजावट आहे ती वजावट आपण इथं देणार. म्हणजे जर त्याने काही कर्ज घेतलं असेल आणि त्या कर्जावरचं जे काही व्याज आहे ते व्याज आणि त्याची जी काही वजावट आहे, मग जर घर बांधण्यासाठी कर्ज घेतलं असेल तर घराच्या रिपेरिंगसाठी किंवा घराच्या पुनर्बांधणीसाठी कर्ज घेतलं असेल तर ते इथं काय येईल, त्याची वजावट येईल. आणि ही सगळी जी काही गोष्ट, हे सगळ्याचं काही कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन काय येईल, त्याला येईल इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. म्हणजे सेल्फ ऑक्युपाईड हाऊस प्रॉपर्टीसाठी जे काही उत्पन्न येते हे उत्पन्न नेहमी निगेटिव्ह असतं, मायनस असतं. आणि ते काय असतं, कारण बघा या सगळ्या गोष्टी नील आहे आणि इथे समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला 2 लाख रुपये वजा करायचे, कॅल्क्युलेशन किती येईल, रक्कम किती येईल तुमची, वजा 2 लाख रुपये. म्हणजे काय आलं तुम्हाला, जे काही जे काही इन्कम आहे तो इन्कम नाही आला तर तिथं काय झालं, तुम्हाला तोटा झाला. आणि तो तोटा किती झाला तुमचा, 2 लाख रुपये किंवा जो असेल तो. लेट आउट हाऊस प्रॉपर्टीमध्ये ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन आपण काढणार आहे. त्यासाठीच आपण फॉर्म्युला बघितला, मॅक्सिमम मिनिमम मॅक्सिमम. त्याचा उपयोग करून आपण काय करणार, ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू काढणार, म्युनिसिपल टॅक्सेशन लेस करणार, जी काही वजाबाकी येईल त्या वजाबाकीला आपण म्हणणार नेट अॅन्युअल व्हॅल्यू. त्याच्यानंतर नेट 30% डिडक्शन घेणार आहे आपण, आणि ते कोणाच्या 30% ऑन नेट अॅन्युअल व्हॅल्यूच्या. ही नेट अॅन्युअल व्हॅल्यू लेस 30% ॲट नेट अॅन्युअल व्हॅल्यू जी येईल ती फिगर इथं, प्लस जर काही कर्ज घेतलं असेल त्या कर्जावरचं व्याज जर असेल तर ते व्याज पण आपण इथं भेटणार. जे काही ॲक्च्युअल इंटरेस्ट आहे ते पूर्ण ॲक्च्युअल इंटरेस्ट इथे काय भेटेल, वजावट भेटेल. आणि जी काही येईल त्याला काय म्हणायचं, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण घर मालमत्तेपासून मिळणारे जे काही उत्पन्न आहे त्याच्यातल्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपण बघितल्या. घर मालमत्तेपासूनच्या उत्पन्नासाठी ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यू कसं काढायची ती आपण आज बघितली. ग्रॉस अॅन्युअल व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशनसाठी जो काही फॉर्मॅट आहे तो पण आपण इथे आपण बघितला. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत का, जेणेकरून आपल्याला ते सगळं कॅल्क्युलेशन करून बघता येईल. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरविषयी तुम्हाला जर काही शंका असतील, अडचणी असतील तर तुम्ही त्या माझ्या ईमेल ॲड्रेसवर विचारू शकता. माझा ईमेल ॲड्रेस आहे ganeshpatil@kthmcollege.ac.in. थँक्यू व्हेरी मच.